जय जय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपल्या वाराणसीमधला दुसरा दिवस आणि आपण आता चाललोय आपल्या देवदर्शनाला. सगळ्यात आधी आपण जाणार आहोत काळभैरवाचं दर्शन करायला आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत काशी विश्वनाथ जिचं दर्शन करण्यासाठी. इथे वाराणसीमध्ये ना अशा ऑटो खूप चालतात आणि हार्डली तुम्हाला 10 ते 20 मिनिटामध्ये 1 ते 2-3 किलोमीटरपर्यंत ड्रॉप करतात. तर इथे ओला उबर ऑप्शन्स पण आहेत, पण त्याच्याबरोबर जर तुम्ही थोडंसं रिसर्च केलं आणि तुम्हाला जर असं काही ऑटोज मिळाल्या ज्या तुम्हाला एका प्लेसवर दुसऱ्या प्लेसवरती घेऊन जातात तर ते खूप सही आहे. आणि प्रायव्हेट गाडी करायची बिलकुल गरज नाही आहे, कारण की ह्या ऑटोज तुम्हाला सगळीकडेच मिळतात इकडे या साईडला. आपण आता वाराणसी कांटला आलो आहे आणि इकडून आपल्याला ऑटो मिळेल काळभैरव टेम्पल जाण्यासाठी. युजली इकडे डायरेक्टली ऑटो कधी कधी खूप कमी मिळतात. सो काळभैरव टेम्पल कितना लेंगे? 20 का सवारी है. चलेगा. सो एक ऑटो मिळाली काळभैरव टेम्पल जाण्यासाठी आपल्याला. आता काळभैरव मंदिराच्या जवळ आलोत आणि तुम्हाला इकडे ना ह्या कपड्यांमध्ये काही लोक दिसत आहेत. ते सगळ्यांना कावडा घेऊन आल्या, त्याच्यामध्ये पाणी असतं दोन्ही साईडला. आणि श्रावण महिन्यामध्ये इथे खूप लांबून लांबून लोक येतात आणि ते ना शिवजीला ते पाणी अर्पण करतात. तर ते चालत येतात बिना चपलेचे. आपण आता चाललो आहे काळभैरव मंदिराच्या दर्शनासाठी. अशा गल्ल्याबोळ्यामधून रस्ता काढत काढत आपण पुढे निघालो आहे. बघूया कसं काय आहे मंदिर आणि आपलं दर्शन कसं होतं आहे. हां, आतमध्ये दर्शनाला ना हे असं एक तुळशीची पानं घेतली आहेत. प्रसाद आहे, त्याच्यामध्ये ऑइल आहे आणि एक धागा आहे. हे मंदिराच्या पण आता जवळ लाणीमध्ये उभं आणि इथे समोर काळभैरवाचं मंदिर आहे. दर्शन चालू आहे लाईनमध्ये. हाँ सर, बाहर निकल गए आप. बाला प्रसाद के 50 सीधा करो यार. जय जय जय. अरे तो गलत करी दी. दर्शन करून आता आपण बाहेर आलोय आणि मस्तपैकी आपलं खूप छान दर्शन झालं मंदिरामध्ये. आणि आता छोट्याशा अशा गल्लीबोळ्यामधून चालत 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 आपण आता बाहेर निघतोय. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. सो आता मंदिरामध्ये आपण बाहेर आलोय आणि मला तुम्हाला ना ऍक्च्युली काही लोकांना दाखवायचं आहे. सो बेसिकली हे इकडचे अधिकारी आहेत आणि ना हे पूर्ण मंदिराची रक्षा करतात. ते त्यांचे जे लाईन असते ते सगळे बघतात. सो मतलब आपसे मिलके काफी अच्छा लगा और आप काफी अच्छा काम कर रहे हो कि आप ना यहाँ पे मतलब ना मंदिर की देखरेख करते हो. आप लोगों को जो दर्शन के लिए यात्री आते हैं आप उनकी सेवा करते हो. तो एक काफी अच्छा पुण्य का काम आपसे हो रहा है इनफैक्ट. तो आपसे मिलके अच्छा लगा. आप सब बनारस से हो आप सब?
वाराणसीच्या गल्ल्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात अशी बरेच छोटी मोठी मंदिरं आणि बरीचशी दुकानं. दोन्ही बाजूला मस्त ना उंच उंच बिल्डिंग्स आहेत आणि त्याच्यामधून आपण वाट काढत काढत चाललोय. आपल्याला मध्ये मध्ये अशी काही दुकानं दिसत आहेत. पूजेचं सामान वगैरे सगळं त्यांनी ठेवलंय इथे. इथे माहिती नाही इकडे पाऊस झालाय का काय झालं, पण खूप असं रस्ता एकदम ओला ओला आहे, चिखल आहे. पावसाचंच पाणी असेल, एवढं पाणी बाहेर घरातून तर कोणी एवढं टाकणार नाही. आणि ते बनतात मस्त मस्त गरम पुऱ्या. आणि त्याचबरोबर आपल्याकडे बघायला मिळतात मस्त मस्त स्वीट्स आयटम. या गल्लीमधून आपण ऍक्च्युली चालत चाललोय. ऑलमोस्ट काळभैरव टेम्पल वरून काशी विश्वेश्वराचं जे टेम्पल आहे ते अराउंड अर्धा किलोमीटर वरती आहे आणि आपल्याला अशा गल्ल्यांमधून जावं लागते ते सध्या. आणि बघायला गेलं तर इथे खूप सारी मंदिरं आहेत. म्हणजे मी कालपासून बघतोय मेन रोडला म्हणा किंवा गल्लीबुळामध्ये म्हणा, खूप ठिकाणी छोटे छोटे टेम्पल्स आहेत. आणि अशा गल्ल्यांमधूनच हे लोक काढतात छोट्या छोट्या त्यांच्या बाईक्स, टू व्हीलर्स. आणि खूप छान असे त्यांनी आहेत ना असे चित्र बनवले भिंतीवरती. त्यामुळे आपण सगळे फोन वगैरे बॉक्समध्ये ठेवून जाणार. हा मंदिराचा एक मुख्य दरवाजा दिसतोय. गंगा नदीच्या घाटावरून जाणारा रस्ता आपल्याला सरळ घेऊन जातो या मार्गाने मंदिराकडे. मंदिराच्या आवारामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत. त्याचबरोबर आपल्या इथं बघायला मिळतात भारतमाताची मूर्ती, आदिशंकराचार्य आणि अहिल्याबाई होळकर यांच्या या मूर्त्या. दर्शन खूप मस्तपैकी झालं आहे आणि थँक्स टू हे दोन पोलीस. त्यांची मला पोस्ट माहिती नाही आहे, पण त्यांच्यामुळे आपलं दर्शन खूप मस्त झालं. आतमध्ये ते घेऊन गेलं आपल्याला आणि काय बरोबर दर्शन पण त्यांच्या मदतीने झालं. तर आपल्याला जास्त लाईनीमध्ये वगैरे उभं राहावं लागलं नाही त्याच्यामुळे.